पालकमंत्री पदावरून काही अडलं का? नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. कोकाटेंनी शेतकऱ्यांबाबत जपून बोलावं, काही गोष्टी मनात ठेवायच्या. अजित पवारांचा माणिकराव कोकाटेंना सल्ला. फेसटाईम कॉलमुळे निलेश चव्हाण झाला ट्रेस. घटस्फोटीत मैत्रिणीला घेऊन फिरणं पडलं महागात. पिंपरी पोलिसांची कारवाई. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र. पुण्यातील वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या AI संदर्भातील बैठकीत दोघंही हजर. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, दिव्यामध्ये उभाटाची बॅनरबाजी. कल्याण ग्रामीण आणि दिवा शहराच्या विकासासाठी एकत्र हवेत, बॅनरवर मजकूर. मनसे आणि शिवसेना उभाटा एकत्र येऊ शकत नाहीत. मंत्री संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट. तर कार्यकर्त्यांना किंमत दिली असती तर पक्ष फुटला नसता, असं म्हणत ठाकरेंना टोला. संभाजीनगरमधील दरोडा प्रकरणी आणखीन दोघांना अटक. आरोपी सूर्यकांत गंगणेची बायको आणि सासऱ्याला बेड्या. आरोपींनी 8 लाख किमतीचं सोनं मोडलं. नाशिक कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर. 2 ऑगस्ट 2027ला सोमवती अमावस्येच्या दिवशी पहिलं शाही स्नान. तिसरं शाही स्नान 12 सप्टेंबर 2027ला. महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रात घनकचऱ्याचा प्रश्न गंभीर. कचरा व्यवस्थापनाचा ढिसाळपणा यास जबाबदार. कॅगचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नगरविकास खात्यावर ठपका. आणि IPL मध्ये आज क्वालिफायर 2चा सामना. पंजाब विरुद्ध मुंबई भिडणार. विजेत्यांची फायनलमध्ये बंगळुरूशी लढत. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात सह आरोपी असलेल्या निलेश चव्हाणला नेपाळमधून पोलिसांनी अटक केली आणि 10 दिवस पोलिसांना गुंगारा देणारा निलेश फेसटाईम कॉलमुळे पोलिसांच्या हाती लागला. या फेसटाईम कॉलमुळे तो पोलिसांच्या हाती लागल्याचं कळतं आणि निलेश चव्हाण 26 मेला नेपाळमध्ये पोहोचताच त्यानं तिथलं सिम कार्ड विकत घेतलं आणि या सिम कार्डचा वापर फक्त इंटरनेटचा वापर करण्यासाठी त्यानं केला. त्याद्वारे त्यानं फोनमधील फेसटाईम कॉलिंग केलं. फेसटाईम कॉलिंग पोलिसांना ट्रेस करता येणार नाही असा त्याचा समज होता. मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर विभागाने मोठ्या शिटाफीनं फेसटाईम कॉलिंगचे IP ॲड्रेस मिळवले आणि या आधारे त्यांना निलेशचं नेपाळमधील लोकेशन मिळालं. त्यामुळे निलेशला भारतात घटस्फोटीत मैत्रिणीला सोबत घेऊन फिरणं आणि नेपाळमध्ये फेसटाईम कॉलिंग करणं भोवल्याचं दिसून आलं. निलेश चव्हाण पोलिसांच्या जाळ्यात नेमका कसा अडकला बघा. पुणे ते दिल्लीपर्यंतच्या प्रवासात निलेश सोबत त्याची मैत्रीण होती आणि मैत्रिणीच्या मोबाईलमुळे निलेश चव्हाण अनेकांच्या संपर्कात होता. दिल्लीपर्यंत ती मैत्रीण निलेशच्या सोबत होती. निलेश एकटाच नेपाळपर्यंत पोहोचला. दिल्लीपर्यंत त्या मैत्रिणीचा नंबर ट्रेस करण्यात आला. नंबर ट्रेस झाल्याचा पोलिसांना फायदा झाला. हा नंबर ट्रेस होऊ नये यासाठी निलेश चव्हाणने कार नेली नव्हती. मोबाईल आणि डिजिटल पेमेंट निलेश कुठेही करत नव्हता. दिल्लीत एका ठिकाणी निलेशनं गुगल मॅपचा वापर केला. निलेश गोरखपूरला जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आता आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की संभाजीनगरमधील दरोड्या प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. हो, आणखी दोघांना. बीडच्या अंबेजोगाईमधनं 2 आरोपींना अटक करण्यात आली. आरोपी सूर्यकांत गंगणेची बायको आणि सासऱ्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी 8 लाख रुपये त्यांच्याकडनं जप्त केले. आरोपींनी दरोड्यातील 8 लाख रुपये किमतीचं सोनं जे आहे ते मोडलंय. आणि दरोड्याच्या तपासामध्ये आणखीन 2 आरोपी आम्ही अटक केले आहेत. सुरेश गंगणे याची पत्नी बबिता आणि त्याचा सासरा भारत कांबळे यांच्याकडून आम्ही 8 लाख रुपये रिकवर पण केलेले आहेत. त्यांना या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे. दरोड्याची घटना घडल्यानंतर आरोपी सुरेश गंगणे आणि अमोल खोतकर हे शिर्डी, तिरुपती, श्रीशैल्यम या ठिकाणी देवदर्शनासाठी गेलेले होते अशी पण माहिती तपासामध्ये समोर आलेली आहे. त्या दृष्टीनं आमचा अधिकचा तपास सुरू आहे. सर, हे 8 लाख जे आहेत ते नेमके कशाचे?
आरोपीनं जे सोनं मोडलं होतं, तर सोनं मोडल्यानंतर जी आलेली रक्कम आहे तर ती त्यांच्याकडे ठेवली होती, ती कॅश रिकवर केली आहे. अधिकचा तपास त्याच्यामध्ये सुरू आहे. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण मराठा समाजाकडून गांभीर्यानं घेण्यात आलेलं आहे. अशा हुंडाबळीच्या घटना पुन्हा घडू नये यासाठी सकल मराठा समाजाकडून आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. मुलींचा छळ करणाऱ्या कुटुंबियांसोबत रोटीबेटीचा व्यवहार न करण्याचा मोठा निर्णय सकल मराठा समाजाच्या वतीनं घेण्यात आला. लग्न समारंभातला बडेजाव कमी करावा यासाठी या बैठकीत आचारसंहिता लागू करण्यात येईल का यावर विचार करण्यात आला. बातमी अमरावतीतनं. बघा, अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात काय सुरू आहे. अमरावती जिल्ह्यात आमदार रवी राणा आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार संजय खोडके यांचं कट्टर राजकीय वैर आहे. अशातच महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं पुन्हा दोघांमधला वाद जो आहे तो उफाळून आला. आता 2000 मतांना निवडून आलेला जास्त वाचतोय. मी एक फेरफटका मारला असता तर खोडकेंना 10,000 मतांनी पाडलं असतं. त्यामुळे त्यांनी गुरमी आणि दादागिरी करू नये असा इशारा रवी राणांनी दिलाय. तर रवी राणा मला नेहमीच धमकी देतात असं म्हणत रवी राणा यांच्या वक्तव्यावर आमदार संजय खोडके यांनी देखील पलटवार केला. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलजी यांचे 50 वेळा फोन आले की खोडकेंना मदत करा, अमरावती मतदारसंघाची आमची एक सीट उभी आहे, त्यांना मदत करा. पण आज 2000 मतांनी आलेला माणूस निवडून एवढा वाजत आहे. पण मी थोडासा जर त्यांचं जर ऐकलं नसतं, एक फेरफटका जर अमरावती मतदारसंघात मारला असता तर 10,000 मतांनी पाडलं असतं. तर त्यांनी एवढी गुरमी करू नये, एवढी दादागिरी करू नये. मला नेहमीच ते धमकी देतात आणि इलेक्शनमध्ये त्यांनी जे सांगितलं की 3 वेळ पाडल्याचं काही हरकत नाही. जनता आहे, जनताच्या मतदानावर आपण निवडून येत असतो, जनतेच्या मतावरच आपण पडत असतो. त्यावेळी जनतेनं मला नाकारलं, त्याबद्दल मला काही खंत नाही. परंतु रवी राणामध्ये एवढी ताकद नाही की तो मला पाडू शकतील. आणि त्यांनी जे 10 वेळी म्हटलं की अजितदादांनी फोन केले, अजितदादांनी उलट फोन नाही केले. अजितदादा नवनीत राणाच्या प्रचाराला ज्यावेळेस आल्या होत्या तर त्यांना आणण्याचा उद्देशच रवी राणाचा हा होता. संजय राऊत आणि गुलाबराव पाटील यांच्या जळगाव दौऱ्यावरनं चांगलीच झुंपली आहे. विधानसभेच्या वेळी 5 आमदारांना पाडण्यासाठी राऊत जळगावमध्ये आले होते, मात्र एकही आमदार पाडू शकले नाहीत. त्यामुळे आता तोंड काळं करून जातील असं म्हणत गुलाबराव पाटलांनी जोरदार निशाणा साधला. दरम्यान लोकांचं तोंड काळं करायला निघालेले जळगावचे पालकमंत्री राज्याचं तोंड काळं करण्याचं काम करत असल्याचा पलटवार संजय राऊतांनी केला. संजय राऊत हे 2 दिवसाच्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. काय सांगा? मागच्या वेळेस आले होते, ते 5 आमदारांना पाडायला आले होते, एकही पाडू शकले नाही. आता येतील आणखी तोंड काळं करून जातील. या जळगाव जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांना सांगा, ते लोकांची तोंड काळी करायला निघालेले आहेत. या पालक जिल्ह्यामध्ये, या जळगाव जिल्ह्यात ते पालकमंत्री असताना महिलांच्या रस्त्यावर प्रसूती होत आहेत, ॲम्ब्युलन्स मिळत नाही, उपचार मिळत नाही, आणि तुम्ही मंत्री म्हणून या राज्याचे मिरवता. हां, हे या राज्याचं तोंड काळं करण्याचं काम तुम्ही करताय ना. आणि आता बातमी आहे शिवसेना एकनाथ शिंदे आणि शिवसेना उभाटाच्या 2 नेत्यांमध्ये रंगलेल्या कलगीतुऱ्याची. संजय राऊत पांढऱ्या पायाचा माणूस आहे, ते जिथे जातील तिथं सर्व संपत असल्याची टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून केली आहे. तर आज उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या संजय राऊतांनी गुलाबराव पाटलांना प्रत्युत्तर दिलं. तेव्हा असं थोडी बोलले होते, तेव्हा आता गद्दारांना काढून गद्दारांना पाडू मार भीम प्रतिज्ञा करत मफलर मागं पुढं करत होते. आता कुठं गेलं त्यांचं मफलर? हे जिथे जाता पांढऱ्या पायाचे आहेत, जिथे जाता तिथे संविधान संपते. आता जळगावच्या त्याच स्टेजवरती घेऊन आलेले शिवसेना. वोट पांढऱ्या पायाचे आम्ही अंधश्रद्धा मानायचंच नाही. जे रेडे आणि बदकं कापून सत्तेवरती आलो असं ज्यांना वाटतं आहे, तर अशा प्रकारचे काळ्या पायाचे पांढऱ्या पायाचे जिभेवर डाग असल्याची भाषा करणं तुमचं कर्तृत्व काय? घोटाळे करून तुम्ही निवडून आलेली माणसा, तुम्ही काय स्वकर्तृत्वावर निवडून आलेला आहात का? नाही, तुम्ही अमित शहाचे असलेच आहात. तुमच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत, मी वारंवार सांगतो.
तुमचा पक्ष हा अमित शहांच्या चरणाशी असलेला आश्रितांचा पक्ष आहे. पुढे पाहूयात, महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रात घनकचऱ्याचा प्रश्न जो आहे तो दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेला आहे. राज्यातील कचरा व्यवस्थापनाचा ढिसाळपणा याला जबाबदार आहे. घनकचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी धोरणच नाही असा ठपका कॅगनं ठेवला आहे. भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांनी म्हणजेच कॅगने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीतील नगरविकास खात्यावर हा ठपका ठेवला. शहरी भागातील कचरा व्यवस्थापन हे आज आपल्या पुढे असलेल्या सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक आहे आणि याचं पर्यावरण तसंच लोकांच्या आरोग्यावर होणारे प्रतिकूल परिणाम लक्षात घेता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी घनकचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी उभारलेल्या यंत्रणांची तपासणी करण्यात आली. एकनाथ शिंदेवरती ताशेरे एकनाथ शिंदेचा सगळ्यांनी कचरा केलेला आणि लवकरच ते कचऱ्यात जाणार, लक्षात घ्या. मी फार जबाबदारीनं बोलतो. परवा सुप्रीम कोर्टाने त्यांचं 3,000 कोटीचं लाचखोरीचं प्रकरण या देशाच्या मुख्य न्यायाधीशांनी समोर आणलं. 3,000 कोटीची लाच एका कंत्राटामध्ये ज्याला मिळते, तुम्ही त्यांच्याकडून राज्याच्या सेवेची काय अपेक्षा करणार? कचऱ्यापासून चिखलापर्यंत सर्वत्र पैसे खाता येते आणि त्यातूनच जे सरकार निर्माण झालं. महानगरपालिकेच्या याच्यामध्ये कारभारामध्ये कॅगने जे काही ठपके ठेवलेले आहेत त्याचे टेंडर्स वगैरे ते प्रोसेस, त्याला जबाबदार कोण, या सगळ्या गोष्टी त्या कॅगच्या रिपोर्टमध्ये आहेत. म्हणून हा एकनाथ शिंदे साहेबांवर ठपका नाहीये, तर त्या यंत्रणेने केलेल्या कामावर ठपका ठेवलेला आहे. त्याची आणि एकनाथ शिंदे साहेबांशी जोड करू नका आणि जो त्याने रिपोर्ट दिला त्यानुसार सर्वांवर कारवाई केली जाणार. मे महिन्यात झालेल्या पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांच्या कलिंगड बागा अक्षरशः पाण्यात गेलेल्या आहेत. त्यामुळे कलिंगड उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला. कुडाळ तालुक्यातील बिबवणे इथे पप्पू वेंगुर्लेकर आणि दीप आरोसकरांनी 15 एकर शेतीमध्ये कलिंगड पिकाची लागवड केली होती. मात्र पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. हजारो टन उत्पादित कलिंगडाचं नुकसान डोळ्यादेखल पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. दरम्यान शासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जी आहे ती शेतकऱ्यांकडून केली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवेळी दाखल झालेल्या पावसामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालंय. आंबा, काजू असेल या पिकांनंतर भुईमुगाचंही प्रचंड नुकसान झालंय आणि यासह कुडाळ तालुक्यातील बिबवणे येथील जे माणकुली बिबवणे येथील जे शेतकरी आहेत त्यांच्या कलिंगड शेतीचं आहे ते प्रचंड नुकसान झालं आहे. लाखाच्या घरामध्ये हे नुकसान झालेलं आहे. या दृश्यांमध्ये आपण पाहताय अवकाळी झालेल्या पावसामुळे ही जी कलिंगड शेती आहे ती पूर्णपणे या ठिकाणी त्याची नासधूस झालेली पाहायला मिळते. या ठिकाणी ही जी कलिंगड आहेत ती बाजारात विकली जाऊ शकत नाहीत आणि यामुळे या 15 एकर वावरातील जी कलिंगड आहेत जवळपास 12 लाखाहून अधिक उत्पन्न यातून त्यांना मिळणार होतं आणि याचं जे आहे ते प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी वारंवार नुकसान भरपाईसाठी मागणी करतोय. मात्र या ठिकाणी कलिंगड हे पीक नुकसान भरपाईमध्ये येत नसल्याचं कृषी विभागाकडून सांगण्यात येतं आणि त्यामुळे शेतकरी जो आहे तो आर्थिक अडचणीत सापडलेला पाहायला मिळतोय. शेतकरी या ठिकाणी शासनाकडे विनंती करताना पाहायला मिळतोय, कारण या ठिकाणी आंबा, काजू असेल याला नुकसान भरपाई दिली जाते, मात्र कलिंगड या पिकाला या ठिकाणी नुकसान भरपाई दिली जात नाही आहे. तरी शासन दरबारी शासनानं शेतकऱ्याचा विचार करून कलिंगड शेतीला सुद्धा नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी या ठिकाणी कलिंगड उत्पादक शेतकरी करताना दिसतोय. कॅमेरा पर्सन अनघासह प्रसाद पाताडे, न्यूज 18 लोकमत, कुडाळ, सिंधुदुर्ग.